सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता व स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून आज गजानन प्रासादिक भजन मंडळ हुर्शी गडदेवाडी राणे ग्रामस्थ या मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आज आम्हा दोन्ही बुवांना भजन करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ वापरणे यांतर्फे गजानन प्रासादिक भजन मंडळ हुर्शी गडदेवाडी राणे ग्रामस्थ या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय। मी स्वतः संदेश नाईक धुरे मला पखवाज साथ करताय ते आमचे परममित्र मंजिलजी कालसेकर, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते आमचे परममित्र पांडुरंग मेस्त्री, त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरते आमचे प्रतिस्पर्धी युवा सन्माननीय सुशांतजी जोईल त्यांना पखवाज साथ करतायत ते आमचे परममित्र तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते आमचे परममित्र हवाप्रमाणे ओंकारजी लवडे यांचं देखील, तसेच त्याचप्रमाणे त्यांची कोरस मंडळी यांचं देखील मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ वापरले यांतर्फे आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी देवगड पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय रवींद्रजी किर्लोस्कर यांचे मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल राणे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सन्माननीय, आज त्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय आमचे परममित्र संदीपजी घोटम, त्याचप्रमाणे आमचे परममित्र तेजसजी भाटले, त्याचप्रमाणे महेशजी घोटम यांना मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ यांतर्फे लाख लाख धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या हुर्शी गावातील अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आहेत ते सन्माननीय, ज्यांनी या हुर्शी गावचं नाव आज लौकिक केलं आहे ते सन्माननीय अजितजी मुळम बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा दत्ताराम देवळेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा नितेशजी किर्लोस्कर, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय तबला वादक विकासजी देवळेकर, त्याचप्रमाणे पखवाज वादक सन्माननीय आमचे परममित्र बंटी मुळम यांना देखील लाख लाख धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे बुवा अनिल मुळम, त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा साची मुळम यांना देखील मी लाख लाख धन्यवाद देतोय। त्याचप्रमाणे हा आमचा दोन्ही बुवांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत ते सन्माननीय संसर्गीस अनिल देवळेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय राकेश मेस्त्री यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय वसंत किर्लोस्कर यांचं देखील मी मनपूर्वक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ यांतर्फे आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी दीक्षित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत भजनी बुवा त्याचप्रमाणे पखवाज वादक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचे देखील मी मनपूर्वक मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ यांतर्फे आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे परममित्र भजनाचे शौकीन कुठेही डबलबारी असली तरी अगदी बघण्यासाठी येणारे सन्माननीय आमचे बंधू प्रसादजी नाईक धुरे, त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे बुवा परममित्र ओम उर्फ ओम नाईक धुरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या लोकांचे देखील लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना स्त्रियांना शुभेच्छा। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप भजन प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून प्रथम पूजेचा नाम असणाऱ्या वक्रतुंड विघ्न हस्त गणपती गजाननाला वंदन करून एक मैत्री एक मानी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना
धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी मगाशी सूत्रसंचालन केलं ते सन्माननीय निलेशजी तिर्लोटकर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी बुवांनी प्रार्थना नोटेशन रूपावली सादर केली. अगदी म्हटल्याप्रमाणे खरोखर जबरदस्त, कारण ज्याचं चांगलं आहे ते चांगलं हे म्हणण्याची आपली तयारी आहे. त्याच्यामुळे बुवा खरोखर एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त बुवाने सांगितल्याप्रमाणे प्रथमतः भजनाची सुरुवात त्याप्रमाणे झालीच पाहिजे. थोडासा फक्त आवाज वातावरणामुळे थोडासा बिघडलाय. कदाचित स्वर जर आगळे वेगळे लागले तर आपलं माफी असावी. फक्त थोडं वातावरणामुळे आवाज जरा बिघडला. नको झांजची पळ्यावी नको
गणनायका ओम नमो गणनायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदिका अज्ञान भ्रांति छेदिका बोध रूपा बोधरूपा माझी अंतरी वसावे माझी अंतरी वसावे सर्व काल वास्तव्य करावे सर्वकाल वास्तव्य करावे माझा वाक शून्यासी वदवावे मदवास्म्यासी वदवावे कृपा कटाक्षी करुणिया कृपाकटाक्षी करुणिया हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी बुवानी काही गोष्टी खरोखर चांगल्या सांगितल्या. कारण भजन म्हटल्यानंतर नामस्मरण आलं आणि या भजनात एवढी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील शक्य बनवून सोडतात. म्हणून मुखात त्या परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे. कारण मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही चांगलं असतं. म्हणून लक्ष 84 योनी फिरून आपल्याला जो हा माणसाचा जन्म भेटलाय तर या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही.
म्हणून आपलं आयुष्य आहे ते शोधला तर अर्थ, आपलं आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ, नाहीतर नुसता स्वार्थ. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत आणि महिला वर्ग म्हटल्यानंतर आज कोणत्याही कार्यक्रमाला महिलांशिवाय शोभा येत नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. कारण स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला त्या सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, हिरकणी, त्यानंतर अनाथांचे माय सिंधुताई सखपाल, या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. त्यामुळे स्त्री म्हटल्यानंतर ती बुवा एक प्रकारची वाघीण आहे. कारण तो आज जरी हे बसले असले तरी त्यांना उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था काय करायची ह्या त्यांच्या डोक्यात विचार असणार. 1,500 इलेले होतच, पण उद्याच्या दुपारची जेवणात काय करायचा, बरोबर ना. फणसाची भाजी झाली असती तर काहीतरी एखादं ढकलूक झालो असतो, पण अजून वेळ आहे. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येकानं कधीतरी आपल्या बायकोचे आभार मानले पाहिजे. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांची प्रत्येकानं कधीतरी आपल्या बायकोचे आभार मानले पाहिजे. कारण तिनं स्वतः मृत्यूच्या दारी जाऊन तुम्हाला बाप होण्याचा आनंद दिलाय. म्हणून प्रत्येकानं आपल्या बायकोचे आभार मानले पाहिजे. कारण बुवा स्त्री म्हटल्यानंतर ती आपल्या कपाळावर कुंकू लावता नवऱ्याच्या नावाचा, गळ्यात मंगळसूत्र घालता नवऱ्याच्या नावाचा, हातात बांगडे घालता नवऱ्याच्या नावाच्या, त्यानंतर पायात जोडवे घालता नवऱ्याच्या नावाचे. एवढंच नाही तर 9 महिने 9 दिवस पोटाचं ओझं बाळगून जन्म देणाऱ्या त्या बाळाच्या नावानंतरही नवऱ्याचा म्हणजे बापाचं नाव लावून देता. एवढी ती उदार मनाची स्त्री आहे बुवा, बरोबर ना. आणि खरोखर स्त्रियांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय या बुवानी सांगितलं की आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आहेत आणि बरोबर आहे ते. फक्त आज स्त्रियांसाठी बुवानी काहीतरी सांगितलं की फेअर लवली लगाव खूबसूरती पाव, संतूर लगाव खूबसूरती पाव, आणि आम्ही बापियानी काय हिजगाड लगाव नाही खुजली बघाव. होय, स्त्रियांसाठी पूजा, आरती, भक्ती, आराधना ह्या सगळ्या मंदिरात त्यांना स्थान असतात. स्त्रियांसाठी पूजा, आरती, भक्ती, आराधना ह्या त्यांना मंदिरात स्थान असतात. पण बापियांचा काय नाही, बापियांका काय फक्त घंटा कोणी पण येऊची वाजवून जायची. फक्त बाकी काय वाटला नसता. तो आज्याचो आधी नागोबा खायचो तो माका आधी बाहेर काढतो. ठीक आहे, घेते मी आधी पहिला नोटिशन का सुरुवात करते. कारण तो कसो आज्याचो नागोबा फुस करता फुसू करायला लागला. तो कसो आज्याचो नागोबा 70-80 वयात तो खवळोक लागलो. म्हणायचा काय गुलामा ऐसून एक नवीन खाटणी काय परिस्थिती तुझी. आज्यानं म्हणता नागोबा आणला. वय बाबा, या ठिकाणी भजनाची सुरुवात चांगली झाल्याबद्दल सन्माननीय महेश थोटम यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जोरदार सुरुवात करणे तेजस भाटले पखवाज वादक यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच
मनोरंजन हे होणार, फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने झाली पाहिजे. सागमध गमधनीर मद सानीर मपध मगरी रे गमगरी निध सा श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में.
हॅलो धन्यवाद. या ठिकाणी बुवानी सांगितलंय की आज काय चॅलेंजिंग बारी आहे. तसा नसता बुवा, काय चॅलेंजिंग असो काय विषय नाही. कारण भजन किंवा संगीत म्हटल्यानंतर आपण आयुष्यभर या गोष्टी शिकत राहणार आणि राहता एवढा प्रश्न चॅलेंजिंगचा. तर असा समजा की एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही. त्याच्यामुळं काय हरी भजन म्हटल्यानंतर धन्यवाद. या ठिकाणी मंत्री महोदय नितेशजी राणे यांच्यावरती गजर म्हणणे सन्माननीय मानसी महेश थोटम यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 100 रुपये बहुमोल असा बक्षीस रूपी हार आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. नक्कीच नितेशजी साहेबांवर गजर म्हणणार. प्रथमतः बुवा भजन म्हटल्यानंतर भक्ती रसातून जड माणसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. स्वर टाळ मृदुंग यांचा एकरूप नादब्रह्म साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन. त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे भजनाचं बोललात नक्कीच करणार. फक्त चॅलेंजिंग बारी, फक्त भानगडीचं हे विषय घरापर्यंत जाणार मी तर नक्कीच नाही. कारण माझी गॅरंटी ही तुका 100% आहे, पण तुझी गॅरंटी माका नाही. बरोबर. म्हणून काय फक्त राहता ठेवलं प्रश्न. ते आजी एक सांगितलं होतं काय पाकिट घेऊन, म्हणजे परवाच्या दिवशीच्या खायच्या तरी बारी आहे. आजी पाकिट घेऊन उभी होती आणि आजो नागोबा घेऊन होतो. काय असं काय दिस इज पॉइंट बोलण्यासारख्या गंमत म्हणून बोलवता लागता या. त्या चिखलात दगड मारा आणि आपल्या अंगावर उडवून घेऊ कोणा सुद्धा तुका तरी आता वाटता कसा हो आजानू आमच्या काय म्हणता तो आमच्या आज्याने नागोबा आणला आणि घनच कोणी आणल्या. खरोखर आजी आजोबांना तो पूर्वीचो काळ माहिती होतो. कारण पूर्वीचो काळ असं होतो की लोक शब्दाला पक्की होती म्हणून नाती जपत होती. त्यानंतर लोक प्रॅक्टिकली झाली, नात्याचा फायदा उचलू लागली आणि आता प्रोफेशनल झाली. जर फायदो असा तरच नाती जोडू लागली. पण पूर्वीचो काळ असं नव्हतो. पूर्वीच्या काळी शब्दाला बुवा माणसं पक्की होती. कारण पूर्वी जर समजा दोघांचा भांडणं लागली, पूर्वी जर दोघांची भांडणं लागली तर तिसरो मिटवायचो आणि आता जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरो व्हिडिओ काढून मारता. ही परिस्थिती आहे. बरोबर ना. पूर्वीच्या काळी बुवा असा होता की कुंड्या भाकरीचे तेव्हाचे दिवस होते. तो आजी म्हटलंच ना, तेव्हा पूर्वीचे काळ ते कुंड्या भाकरीचे दिवस होते. ते कारण कुंड्याची भाकरी, उकड्या तांदळाची पेज, नाचण्याची भाकरी, टाकळ्याची भाजी, भांग्याची भाजी. भाजी माहिती आहे तुका हे नाही. आता ह्या परिस्थिती कशी झाली आहे तुझी बिजी तुझी पाचवाला कुरकुरा. पण पूर्वी तो काळ तो म्हणून एक 100 गाठायचो. एक 100 गाठायचो. 95 जरी व्हायची एखाद्या म्हाताऱ्या तरी काय पडवेची जागा सोडी ना. तेव्हा तो आजोबांचं सांगायचो आमच्या बाबल्यात 5 चेडवा आणि 5 जिरं, म्हणजे साधारण डजनाच्या पर्यंत गेलो. 5 चेडवा आणि 5 झील. बरोबर ना. नुसती मोटरसायकल जर बाहेर काढल्या तेव्हाच्या काळात जर तर माघारीन पाटणा आवाज दे अजी सुनते हो
थोड़ी देर रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना, उसके पीछे शकीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसन, हसन के पीछे भूषण, आणि जागा असली तर मी बी बसन. म्हणजे ह्या 10-12 जणांचा लटमार सगळा एका स्कूटरीवर घेऊन फिरायचो तेव्हा तो आजोबांजो. बरोबर. आता काय नाही, आता फक्त जोडप्या स्कूटरीवर दिसणार. त्यातल्या त्यात मागची सीट असता लेडीजची, ती असणार पुढच्या म्हणजे भवाच्या हात ठेवून पिशावर. किती सांगतो, स्कूटर चालवत असताना म्हणजे हो स्कूटर चालवता ती मागे असता, नंतर तुझं गैरसमज वेगळं होईल. तिचा हात असणार हय आणि एक असणार कॅरियर का. सांग बघूया तो हात खिशावर कशात असता, कारण चुन्याची डबी पडू नये म्हणून, ही ती का काळजी असता. आता तसा नाही आहो. पूर्वीच्या काळातलं म्हणजे पूर्वीच्या काळात सांगण्यासारख्या बराच, पण आता कसं झालं विषय, रूपाचं ध्यानाचं अभंग अगोदर बुवा ज्याप्रमाणे नियमावली बोलले त्याप्रमाणे मी थोडंफार चालणार, पण मनोरंजन तुमचं म्हणून हे करावंच लागणार. कारण बुवानी 45 मिनिटं जरी म्हटले आणि तरी सगळे एकंदरीत हिशोब घातला असतं 45 मिनिटाच्या बाहेरच बुवा. बरोबर ना. आणि कदाचित अशा, पण त्यात काय वाद नाही. पण तुम्ही पूर्वीच्या काळचा का सांगितला होतास ना, ती पूर्वीच्या काळची मजा होती ती. आता काय नाही. आता म्हणजे तेव्हा हम दो हमारा एक डझन, आता परिस्थिती बदलली आहे. हम दो हमारा अर्धा डझन, त्याच्यानंतर परिस्थिती परत बदलली, हम दो हमारा दो. म्हणजे मॅगी कुरकुरी जेव्हा येऊ लागली त्याच्यानंतर हम दो हमारा याक, आणि आता एवढी परिस्थिती बदलली आहे की हम दो हमारा तळपाट. म्हणजे नुसतं मिसकॉल वर मिसकॉल. बरोबर. पण पूर्वीचा काळ भावा मजा होतो रे. पूर्वीच्या काळी बघा साधारण 5वी-6वीत असताना, म्हणजे जेव्हा मोबाईल नाही होतो तेव्हा आजोबांका ह्या माहिती असतात पूर्वीच्या काळी कशी जोडिओ लागायची. पूर्वीच्या काळी 5वी-6वीत असताना मोबाईल बिबाईल काय नाही, तेव्हा चिटिओ बिटिओ होती. प्रियसी असायची भाड्यावर, प्रियकर असायचो माळ्यावर. आणि जर समजा त्या दोघांका भेटतो जाईला तर प्रियकर सांगा हो समज मी पुढे गेलोय, तर वाटेत कसलं तरी पुढ्याचो नाही तर अन्य बिंदीचो टाळो टाकून ठेवी, म्हणजे तू समाज की मी पुढे गेलोय. ह्या पूर्वीचा असायचा. आता नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा, आणि असं बोलण्यासारख्या बरंच आहे. पण ठीक आहे. बाकी राहता राहिलो प्रश्न आधी बक्षीस वाचतोय हा, कारण कसं टाळून जमणार नाही. माननीय सन्माननीय रवींद्रजी त्रिलोटकर माजी उपसभापती देवगड यांच्याकडून हे बहुमोल असं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच गजराच्या माध्यमातून नितेशजी राणे यांच्यावरती गजर नक्कीच म्हणणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी सद्गुरू वाचोने सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी सूर्यकांत नाय धोंडू यांच्या स्मरणार्थ सूर्यकांत नाथ धोंडूनाथ यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विलास भिवा तिर्लोटकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर बुवा तुम्ही बोललात की खरोखर आज आपलं काय तसं काय राजकारणाशी संबंध नाही, पण 500-1000 रुपये आपला मत विकता. पण जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. कारण छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार, म्हणजे डोळ्यात तापलेल्या सळ्या घातल्या, बोटाची नख काढून टाकली, अंगावर कातडी सोडली. बरोबर ना. 40 दिवस आपले छत्रपती शंभूराजे हे त्रास सहन करीत होते, पण आपलं धर्म सोडल्याने नाही त्यांनी. बरोबर ना. म्हणून छावा हा प्रत्येकानं
या तरुणांनी बघितलाच पाहिजे. कारण छावा नाही बघितलात मग काय. छत्रपती शंभूराजे म्हटल्यानंतर धर्म त्यांनी सोडल्याने नाही. आणि आपण आज 500 रुपयासाठी विकले जात आहोत. काही गोष्टींका अध्यात्म जोडलं पाहिजे त्या पद्धतीनं. आणि तुझ्याशी वयवरना भांडो काय म्हणतस का आमका काय एवढा काय खुळ सुचला नाही. तुझ्याशी भांडो पाहिजे. तुझ्याकडे हा काय आधी माका समजून दे. हा का हा? आणि तुझ्याकडे आधी हा काय समजून दे. अरे काय गुलामा कलरावर तो माझ्या गेलो. अरे आपलो कलर असो कलर गया तो पैसा वापस. त्याच्यामुळे ह्यो ओरिजिनल आहे. अरे नाद खुळा. अरे दिसतलो जरी मी दिसत असले काळो मनी तरी जीवाचो लय धनी आहे. आणि तू दिसत असलो जरी आहे तो पांढरो तरी तू किती बुतुरणा काळो होस. कारण तुझ्या पोटात या आणि ओटावर या. बरोबर. आणि तुझ्यारी असा काय आहे हे सिद्ध करून दाखव आम्हाला थोडंफार. हा अरे काय गुलाम. अरे कसा काय नसता. तू हसलस तर बाकीचे जळतील. तू रडलस तर बाकीचे हसतील. काय नव्या केलं तर पाप म्हणतील. जुन्यात अडकून राहलंस तर श्राप म्हणतील. हात दिलंस तर साथ म्हणतील. तुझा विचार केलास तर स्वार्थ म्हणतील. बरोबर. काय केलं तर काय केलं म्हणतील. नाही केलं तरी काय केलं माझ्यासाठी असं म्हणतील. त्याच्यामुळं काय आहे की कधीतरी स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कर. वाय जरा त्याला झोंबवते हो. नाहीतर तुम्ही माझ्या ध्याना काहीतरी बोलत सुटलो. ती रूपाचं ध्यानाचं अभंग नक्कीच हा. पण काय नंतर ह्यो 40 मिनिटा गजर म्हटल्यानंतर ह्यो 1.25 तास पण घेणारा माणूस हा. असो रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय. कारण काय हे संदेशात कुत्र्याचं भाव दे सगळं बोलण्यासारखे. अरे पण काय आता ती वेळ नाही. गजराच्या माध्यमातून नक्कीच त्याचं उत्तर तुका देणार. रूप पाहता
पाणी द्यावं